आता आपण यामधला बघू प्रॉब्लेम नंबर 5. बघा प्रॉब्लेम नंबर 5 चं काय म्हणणं आहे. 2 टाइप ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर प्लेस इन अ ट्रक. दोन प्रकारचे बॉक्स आहेत. एका टाइपच्या बॉक्सला म्हटलेलं आहे ए टाइप्स, दुसऱ्या प्रकारच्या बॉक्सला म्हटलेलं आहे बी टाइप्स, विच इज लोडेड इन द ट्रक. म्हणजेच ते बॉक्सेस ट्रक मध्ये लोड केलेले आहेत, भरलेले आहेत. ज्या ट्रकची कॅपॅसिटी 10 टनची आहे, म्हणजे त्या ट्रक मध्ये 10 टन्स एवढं वेट गेन होऊ शकते. पुढे काय म्हटलं बघा, व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए, 150 जर आपण ए टाइपचे बॉक्सेस घेतले आणि 100 मीन्स 100 ऑफ टाइप बी जर घेतले तर तो ट्रक पूर्णपणे काय होतो, लोड होतो. आणि लोड झाल्याच्या नंतर त्या ट्रकचं वेट असते 10 टन. इट वेट इज 10 टन. बघा आपण एक जो बॉक्स, एक सिंगल बॉक्स असेल ना, त्या सिंगल बॉक्सचं पहिले वेट कन्सिडर करू, एका सिंगल बॉक्सचं. मग असे नंबर ऑफ बॉक्सेस आपण ट्रक मध्ये लोड करू शकतो, त्याच्यावर त्याचं वेट वाढत जाणार. आपण एक बॉक्स घेतला, त्याचं काहीतरी एक वजन असेल, पुन्हा दुसरा बॉक्स घेतला, असे नंबर ऑफ बॉक्सेस जर आपण त्या ट्रक मध्ये लोड केले तर तो ट्रक पूर्णपणे लोड होऊन जाईल, म्हणजे पूर्णपणे भरून जाईल. बघा इथे दोन टाइपचे बॉक्सेस आहेत, ए टाइपचा आणि बी टाइपचा. ए टाइपच्या बॉक्सचं वजन वेगळं असेल, बी टाइपच्या बॉक्सेसचं वजन वेगळं असेल. मग आपण इथे कन्सिडर करू, सपोज weight of A type of box. जो A टाइपचा बॉक्स असेल त्याचं एक पर्टिक्युलर काहीतरी वेट असणार, ते आपण म्हणू x टन एवढा आहे, x टन. B टाइपचा जो बॉक्स आहे त्याचं सुद्धा काहीतरी वेट असेल. वेट ऑफ B टाइप ऑफ बॉक्स, त्याचं वेट एकच्या पेक्षा वेगळं असेल काहीतरी, त्याला आपण म्हणू y एवढं टन आहे. आता बघा आपल्याला एक्झॅक्ट माहित नाहीये की कोणत्या बॉक्सचं किती वेट आहे, आपण कन्सिडर केलेलं आहे. जर आपण म्हटलं की बाबा त्या ट्रक मध्ये आपण 10 बॉक्सेस जर ए चे ठेवले तर त्या ए टाइपच्या बॉक्सेसचं वजन किती होईल, तर सिंगल गुणिले जेवढं एकाचं वेट आहे तेवढ्या गुणिले आपण बॉक्स करणार. समजा फॉर एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला म्हटलं एक मँगो आहे, त्या मँगोचं एका मँगोचं वेट आहे 2 kg, एका मँगोचं वेट आहे 2 kg. असे मी जर 15 kg म्हणजे 15 kg जर आपण किंवा 15 मँगो जर आपण त्या बॉक्स मध्ये जर ठेवले तर त्या बॉक्सचं वजन किती होणार, तर एकाचा आहे 2 kg, 15 घेतले तर 15 गुणिले 2 म्हणजे 30 kg टोटल वेट होणार. मग ए टाइपचा एक जो सिंगल बॉक्स आहे ना त्याचं वेट आहे x टन. मग टोटल किती होणार, 150 बॉक्सेसचं. बघा 150 बॉक्सेसचं आणि 100 बी टाइपच्या बॉक्सेसचं. जेव्हा आपण यांना घेणार तेव्हा पूर्णपणे आपला ट्रक लोड होणार. इथे आपण काय म्हणू बघा, बाय फर्स्ट कंडिशन, बघा जो ए टाइपचा बॉक्स आहे ना त्याचं एका बॉक्सचं वेट आहे x. मग टोटल ए टाइपच्या बॉक्सेसचं वजन किती होणार, किती आहेत ए टाइपचे बॉक्सेस, 150. 150 इंटू x म्हणजे झालं ए टाइपच्या बॉक्सेसचं टोटल वेट. बी टाइपचे किती होणार, y इंटू 100 म्हणजे हे झालं टोटल ए टाइपच्या बॉक्सेसचं वेट, हे झालं बी टाइपच्या बॉक्सेसचं वेट. टोटल म्हणून ट्रकचं वेट किती होऊन आलं, तर ते होऊन आलं 10 टन. आता याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो, 10 चं डिव्हिजन देऊ शकतो आपण, डिवायडेड बाय 10. सो इट गिव्स 15x प्लस 10y इज इक्वल टू 1. हे इक्वेशन तयार झालं, आपण याला म्हणू इक्वेशन नंबर 1. आता बघा सेकंड कंडिशन नुसार सेकंड इक्वेशन कसं येणार. देअरफॉर बाय सेकंड कंडिशन प्रॉब्लेम पुढे बघा काय म्हणतो, व्हेन 260 बॉक्सेस ऑफ ए टाइप्स, 260 बॉक्सेस आहेत ए टाइपचे, आर प्लेस इन द ट्रक मध्ये आपण त्याला प्लेस केलं. किती, 260 बॉक्सेस ऑफ ए टाइप
अँड इट कॅन स्टील अक्युमुलेट 40 बॉक्सेस ऑफ बी टाईप. जेव्हा आपण 260 बॉक्सेस ट्रक मध्ये भरू शकतो ए टाईपचे, तेव्हा 40 बॉक्सेसची जागा तिथे रिकामी राहते. कोणत्या टाईपच्या बॉक्सेससाठी? बी टाईपच्या बॉक्सेससाठी. म्हणजे जर आपण 260 ए टाईपचे बॉक्सेस घेतले आणि 40 बी टाईपचे बॉक्सेस घेतले तर तो ट्रक पूर्णपणे भरणार. पूर्ण भरणार म्हणजे किती भरणार? 10 टन एवढा भरणार. मग आता आपण सेकंड कंडिशन नुसार काय घेऊ बघा. 260 हे झाले ए टाईपचे बॉक्सेस. म्हणजे एकाचं वजन किती आहे? एक्स. म्हणजे झालं टोटल ए टाईपच्या 260 चं वेट, 40 बी टाईपच्या वेट, हे बी टाईपचे वाय एकाचं वजन, आणि हे झाले टोटल 40. त्यावेळेस त्याचं वेट बनणार 10 टन. याला सुद्धा तुम्ही 2 ने डिवाइड करू शकतो किंवा आपण याला 5 ने सुद्धा डिवाइड करू शकतो. 10 चे डिव्हिजन होऊन जाईल बघा. 10 ने याला आपण डिवाइड करू. 10 ने जर डिवाइड केलं तर 26 x 4y इज इक्वल टू 1. इक्वेशन तयार झालं. याला म्हणू आपण सेकंड. आता हे जे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले आहेत, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, याला करू आपण सॉल्व करताना आपण याच्याकडे आधी ऑब्झर्वेशन करू की हे प्रॉब्लेम आपल्याला कशा प्रकारे सॉल्व करता येतील. केअरफुली लक्ष द्या. हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये x चा कोएफिशिएंट 15 आहे, इथे 26 आहे, इथे 10 आहे, इथे 4 आहे. हे कोएफिशिएंट इक्वल करायचे. आपण y चे करण्याचा प्रयत्न करू. बघा कसे करता येतील आपल्याला y चे. जर मी याला 2 न जर गुणलं ना इक्वेशन 1 ला, इथे होतील 9 दुनी 20y. आणि जर याला जर 5 न गुणलं तर 4 पंच 20. म्हणजे याला गुणू आपण 5 ने आणि याला गुणू 2 ने. म्हणजे इथे होतील 20y आणि इथे होतील 20y. मग दोन्हीची करू आपण सबट्रॅक्शन. तर आपल्या इथे सेंटेन्स काय असणार बघा. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2 and equation second by 5 and subtracting them. तर त्यानंतर आपण त्याची करायची आहे सबट्रॅक्टिंग देम. बघा मल्टिप्लिकेशन करू आपण. बघा मल्टिप्लिकेशन कसं येणार. 2 न जर याला मल्टिप्लाय केले तर होतील 30x प्लस 20y. 2 न जर मल्टिप्लाय केलं 2 into 1 2. न्यूली इक्वेशन तयार झालं. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. याला आपल्याला 5 न मल्टिप्लाय करायचं आहे. हे किती येणार बघा. 0 130 x प्लस बघा हे 130 आले 20y इज इक्वल टू 1 into 5. हे इक्वेशन 4 यांची करायची आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं म्हणजे ते साइन चेंज होणार. मायनस मायनस मायनस. बघा 30 मायनस 130 दोन्हीची सबट्रॅक्शन झाली तर उरले आपल्याकडे 100x. पण 100 उरले मायनस, कारण 130 ची साइन मायनस आहे म्हणजे 130 मोठा आहे. प्लस 20y मायनस 20y कॅन्सल. 2 मायनस 5 मायनस 3. दोन्ही साइडचा मायनस मायनस कॅन्सल होणार म्हणजे x ची व्हॅल्यू येणार तुमच्याकडे 3/100. ही आली आपल्याकडे x ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 3/100. आता y ची व्हॅल्यू करायची आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आपण पुटिंग करणार वाक्य लिहिलेलं आहे. बघा ही व्हॅल्यू ठेवू आपण इथे इक्वेशन 1 मध्ये. 15 into x ची व्हॅल्यू आहे 3/100 प्लस 10y इज इक्वल टू 1. याला करू आपण सॉल्व. 3 into 15 45/100 प्लस 10y इज इक्वल टू 1. नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार बघा. आता नेक्स्ट स्टेप मध्ये हा जो 45/100 आहे तिकडे गेला तर मायनस होईल. म्हणजे येणार आपल्याकडे 10y इज इक्वल टू 1 मायनस 45/100. याला करू आपण सॉल्व बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 100 into 1 100 मायनस 45 अपॉन 100. हे असं मल्टिप्लिकेशन असते. 1 into 100 याचा चेक काय नाही म्हणजे 1 into 45 अपॉन 1 into 100.
100 मायनस 45 55 बाय 100 बघा हे आला आपल्याकडे 10y आता y हे 10 जाणार आता याचे डिवाइड देयरफॉर y इज इक्वल टू 55 बाय 100 into 10 means y is equal to 55 by 1000 हे आला आपल्याकडे y ची व्हॅल्यू ही आली x ची तर हे होतं A टाइपच्या बॉक्सचं वेट हे होतं B टाइपच्या बॉक्सचं वेट पण याचं जे युनिट घेतलं होतं आपण ते होतं टन मग आता आपल्याला याला जर केजी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण केजी मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो लक्षात घ्या एक टन म्हणजे एक होते 1000 केजी एक टन म्हणजे होत असतो 1000 केजी लक्षात घ्या 1 टन इज इक्वल टू 1000 केजी मग आपल्याला टनचं जर केजी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण त्याला 1000 ना मल्टिप्लाय करू देयरफॉर वेट ऑफ बॉक्स of A type किंवा of type A is equal to आपल्याकडे आन्सर किती आलेला आहे 3/100 तर हे 3/100 टन आलं केजी मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे आपण मल्टिप्लाय करू 1000 ना बघा 0 0 0 0 गेट कॅन्सल 10 into 30 म्हणजे याला आपल्याकडे 30 केजी हे केजी मध्ये कन्वर्ट केलं आपल्याकडे A टाइपच्या बॉक्सचं वेट आलं 30 केजी आता B टाइपच्या काढू देयरफॉर वेट ऑफ बॉक्स ऑफ B टाइप इज इक्वल टू B टाइपच्या बॉक्सचं वेट किती आहे 55 बाय 1000 टन मध्ये झालं केजी मध्ये कन्वर्ट करायचं आहे मल्टिप्लाय बाय 1000 हियर 1000 and 1000 गेट कॅन्सल 55 केजी A टाइपच्या बॉक्सचं वेट झालं 30 केजी आणि B टाइपच्या बॉक्सचं वेट झालं 55 बघा आता यामधला आपण प्रॉब्लेम नंबर 6 बघू बघा 6 नंबरच्या प्रॉब्लेमचं काय म्हणणं आहे आउट ऑफ 1900 1900 किलोमीटरचा एकूण प्रवास आहे which is travel by Vishal and some distance travel by bus and some distance by aeroplane म्हणजे विशालने एकूण 1900 म्हणजे 1900 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे त्या प्रवासापैकी काही प्रवास त्याने बसनं कव्हर केला आणि काही प्रवास हा त्याने एरोप्लेननं कव्हर केला मग किती त्याने बसनं कव्हर केला आणि किती एरोप्लेनने कव्हर केला हे आपल्याकडे नाहीये आपल्याला माहित नाहीये की त्याने बसने किती किलोमीटर केला आणि एरोप्लेनने केला किती केला पण आपल्याला टोटल माहित आहे बघा समजा आपण सांगू की विशालने या पॉइंट पासून स्टार्ट केलं आणि या पॉइंटला तो पोहोचला लक्ष द्या काळजीपूर्वक या ए पॉइंट पासून विशालने डिस्टन्स स्टार्ट अप केला आणि बी पॉइंट पर्यंत पोहोचला आपण सांगितलं की टोटल डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर टोटल डिस्टन्स याच्यापैकी काही डिस्टन्स त्याने बसने कव्हर केला आणि काही डिस्टन्स त्याने एरोप्लेनने म्हणजे जर एक विशिष्ट प्रकारचा डिस्टन्स जर त्याने बसनं कव्हर केला असेल तर रिमेनिंग डिस्टन्स तो एरोप्लेनने काय करेल कव्हर करेल समजा मी म्हटलं की त्याने इथपर्यंत या पॉइंट पर्यंत हा सी पॉइंट घेतला आपण आणि हे डिस्टन्स म्हटलं मी x किलोमीटर एवढं आहे आणि इथपर्यंत हे डिस्टन्स त्याने बसनं कव्हर केलं असं कन्सिडर करू आपण आणि इथून पुढचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणू y किलोमीटर तर हे त्याने एरोप्लेनने कव्हर केलं असं आपण कन्सिडर करू मग त्याने टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे 1900 किलोमीटर म्हणजे बसनं कव्हर केलेलं x किलोमीटर आणि एरोप्लेननं कव्हर केलेलं y किलोमीटर म्हणजे एकूण त्याने x आणि y एवढं डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे x प्लस y ची जर आपण ऍडिशन केली तर टोटल किती किलोमीटर होणार 1900 किलोमीटर होणार मग इथे आपल्याला एक कन्सिडरेशन करणं आवश्यक आहे की सपोज सम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बसनं जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते x किलोमीटर आहे आणि एरोप्लेनने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते y किलोमीटर आहे याच्यासाठी आपण एक कंडिशन घेऊ बघा इथे आपण म्हणू सपोज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बसने जे त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्याला आपण कन्सिडर करू x किलोमीटर
आणि जे एरोप्लेनने डिस्टन्स कव्हर केलेला आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन विच इज इक्वल टू कन्सिडर करू आपण y किलोमीटर. म्हणजेच आपण जर इथे कंडिशन नुसार बघितलं तर एकूण डिस्टन्स कव्हर होणार बस प्लस एरोप्लेन, म्हणजे बसचा आहे x आणि एरोप्लेनने कव्हर केलेला आहे y, म्हणजे टोटल किती कव्हर केलेलं आहे ते आहे 1900 किलोमीटर. म्हणजे हे आपल्याला मिळालं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, म्हणजे एक इक्वेशन आपल्याला मिळालं. याला कन्सिडर करू आपण इक्वेशन नंबर 1 आणि हे जे आपल्याला आलेलं आहे याला म्हणू आपण बाय फर्स्ट कंडिशन. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन इथे आपल्याला आता एक इक्वेशन मिळालं. आता आपल्याला दुसरे इक्वेशन आणायचं आहे. ते दुसरे इक्वेशन कसं आणू आपण बघा. त्यासाठी आपण पुढचा प्रॉब्लेम रीड करू. बघा त्यांचं काय म्हणणं आहे, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड. जो बसचा जो ॲव्हरेज स्पीड आहे, म्हणजे जी बस ज्या स्पीडनं ट्रॅव्हल करत आहे तो 60 किलोमीटर पर आवर, आणि जो एरोप्लेनचा स्पीड आहे तो आहे 700 म्हणजे 700 किलोमीटर पर आवर हा एरोप्लेनचा काय आहे स्पीड आहे. आणि इट टेक 5 आवर टू कम्प्लीट द जर्नी. आणि हे जे पूर्ण प्रवास कंप्लीट करण्यासाठी नेमका टाइम किती लागतो तर तो लागतो 5 आवर. 5 तास हा प्रवास कंप्लीट करण्यासाठी आपल्याला लागतात. मग इथे आपण जर आपल्याला म्हटलं बाबा बसने काहीतरी टाइम लागणार आणि एरोप्लेनने काहीतरी टाइम लागणार, दोन्ही मिळून टाइम किती लागणार तर तो लागणार 5 तास. दोन्ही मिळून डिस्टन्स किती कव्हर होणार तर ते होणार 1900 किलोमीटर. आणि दोन्ही मिळून टाइम किती लागणार तो लागणार 5 आवर्स. तर आपण इथे एक फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. लक्ष द्या. वी नो अ फॉर्म्युला टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा जो फॉर्म्युला आहे तो स्पीडच्या फॉर्म्युल्यावर आणतो, कारण स्पीडचा फॉर्म्युला असतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता इथे लक्ष द्या, नेमका बसने किती टाइम लागणार. टाइम टेकन बाय बसने टाइम किती लागतो तर बसने टाइम लागणार बसनं कव्हर केलेलं डिस्टन्स. बसनं किती कव्हर डिस्टन्स केलं आपल्याकडे x किलोमीटर बसनं कव्हर केलेलं डिस्टन्स. आणि स्पीड किती आहे बसचा तो आहे 60 किलोमीटर. हे आला आपल्याकडे टाइम टेकन बाय बस. देअरफॉर टाइम टेकन बाय एरोप्लेन, तर एरोप्लेनने किती टाइम लागणार बघा. टाइम टेकन बाय एरोप्लेन ते येणार एरोप्लेनने कव्हर केलेलं डिस्टन्स. एरोप्लेनने कव्हर केलेलं डिस्टन्स आहे y आणि स्पीड किती आहे एरोप्लेनचा तो आहे 700. आता बघा हा टाइम लागला बसने आणि हा टाइम लागला एरोप्लेनने, म्हणजे दोन्ही मिळून किती टाइम लागला हे जर आपल्याला काढायचं असेल तर ते मिळणार आपल्याला 5 तास. देअरफॉर बाय सेकंड कंडिशन बघा, देअरफॉर बाय सेकंड कंडिशन काय येणार बघा आपल्याकडे x अपॉन 60 हा टाइम लागला बसने, हा टाइम लागला एरोप्लेनने, तर टोटल टाइम किती लागला दोन्ही मिळून टाइम लागला 5. याला करायचं होतं आपल्याला सॉल्व. बघा आपण याला थोडंसं सिम्प्लिफाय करू. याला जर सिम्प्लिफाय करायचं तर आपण 60 आणि 700 चा एलसीएम घेऊ. तो एलसीएम येणार 2100 2100. मग तो एलसीएम ना आपण काय करणार प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू. देअरफॉर इथे आपण सेंटेन्स लिहू वाटलं तर मल्टिप्लाय बाय किंवा नाही लिहिलं तरी चालेल. सो x बाय 60 इंटू 2100 प्लस y अपॉन 700 इंटू 2100 प्लस इक्वल टू 5 इंटू 2100
आता याला सॉल्व्ह करू बघा. 0 0 गेट कॅन्सल. यानं जर याला आपण भागितलं तुझा तो 35 चा भाग म्हणजे 35 इंटू एक्स म्हणजे 35x. इथे येणार आपल्याकडे 35x प्लस 0 0 0 0 गेट कॅन्सल. 7 3 21 मीन्स 3y इज इक्वल टू, तर याला आपण मल्टिप्लाय केलं 5 10 अँड डबल 0. आता हे आपल्याकडे इक्वेशन मिळालं. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर सेकंड. हे इक्वेशन मिळालं आपल्याकडे, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. याला करू आपण सॉल्व. तर याला सॉल्व कसं करायचं बघा. इक्वेशन 1 आणि 2 चं ऑब्झर्वेशन करा केअरफुली. इथे 3y आहे आणि इथे y आहे. जर आपण याला जर 3 ने मल्टिप्लाय केले तर 3y येतो. मग 3y आणि हा 3y जर कॅन्सल करायला तर आपल्याला दोन्हीची काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. मग इथे एक वाक्य लिहू आपण, मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3 and subtracting with इक्वेशन सेकंड. सेकंड सोबत आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. काय म्हटलेलं आपण बघा, मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3. इक्वेशन 1 ला पहिले आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार बघा, 3 into x 3x 3 into y 3y प्लस याला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार बघा, 5 7 00. न्यूली इक्वेशन तयार झालं. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. आता आपण याला सबट्रॅक्ट करायचं, जे मल्टिप्लाय केल्याच्या नंतर त्याला कोणासोबत सबट्रॅक्ट करायचं आहे, विथ इक्वेशन नंबर 2. मग मांडू आपण इक्वेशन नंबर 2. 35x प्लस याला जर मांडू आपण 3y इज इक्वल टू इक्वेशन नंबर सेकंड होता. आपण यांची करायची आपल्याला सबट्रॅक्शन. बघा मग सबट्रॅक्शन कशी ना, मायनस म्हणजे यांची साइन चेंज होती. 3x minus 35x means 32x. 3y minus 3y कॅन्सल. यांची होणार सबट्रॅक्शन. पण इथे साइन येणार आहे मायनसचं, कारण मोठी संख्या आहे. इकडे येणार मायनसचं साइन, येणार 4800 मायनस मायनस कॅन्सल. therefore x is equal to 4800 divided by 32. याची जर आपण डिव्हिजन केली तर ती येणार 150. आता बघा इथे आपण x ची व्हॅल्यू काढली, आपल्याला y ची व्हॅल्यू काढण्याची आवश्यकता पडणार नाही. का नाही पडणार बघा, आपल्याला विचारलं काय बघा, फाइंड डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस विचारलं, एरोप्लेनचं डिस्टन्स विचारलं नाही. तसं सांगता येते आपल्याला. टोटल 1900 किलोमीटर डिस्टन्स आहे. 1900 किलोमीटर पैकी 150 किलोमीटर हे बसनं ट्रॅव्हल केलं, म्हणजे उरलेलं 1750 हे डिस्टन्स कोण ट्रॅव्हल केलेलं असेल, एरोप्लेनने केलेलं असेल. जर विचारलं तर आपण सांगू शकतो, पण आपल्याला इथे विचारलेलं आहे फक्त बसनं. therefore आपण वाक्य लिहू, विशाल ट्रॅव्हल अ डिस्टन्स बाय बस इज 150 किलोमीटर. दॅट्स द आन्सर. अशा प्रकारे आपला इथे हा लेसन संपलेला आहे. म्हणजे हा प्रॅक्टिस सेट संपला, म्हणजे आता आपला हा लेसन संपेल. तुम्हाला हा प्रॉब्लेम लिहायचा तुम्ही लिहून घेऊ शकता.